नमस्कार, मी शामराव मोकाशे आणि 2026 साल हे RTOमध्ये आधुनिक तंत्रज्ञानं हे येण्याची आता सर्व चिन्ह झालेली आहेत आणि मोठा बदल होण्याची सगळी शक्यता आहे. म्हणजे आता ज्या आपण ड्रायव्हिंग टेस्ट आहेत त्या लाईव्ह तुम्हाला दिसतील आणि महाराष्ट्रातील RTO आधुनिक तंत्रज्ञानावरती पारदर्शकतेनं काम करणार आहे. आता तुम्ही म्हणणार आधुनिक लाईव्ह कशा धावणार हे, तर लाईव्ह धावण्यासाठी प्रत्येक RTO कार्यालयाचं कोड नंबरवरती यूट्यूब चॅनेल हे होईल आणि जर मग तुम्ही आपली टेस्ट द्यायला गेला तर तुम्ही घरी सांगून येऊ शकता की बाबा मी ह्या चॅनेलला तुम्हाला माझी टेस्टसुद्धा झालेली दिसणार. म्हणजे मोठी पारदर्शकता येईल आणि चांगले चालक निर्माण होतील. त्याच्यामुळं गाडीही चालवल्याशिवाय कुणालाही लायसन तर आता देताच येणार नाही. तसे स्पष्ट आणि आदेश आलेले आहेत. आणि जर असे महाराष्ट्रातील सर्व RTOचं एक एक चॅनेल झालं तर हे पारदर्शकता तर मोठी येईलच आणि कामकाजाचा दर्जा उंचावेल आणि मग कुणाला काय 10 पैसे बी तिथं द्यावे लागणार नाहीत, काय नाहीत. आता मग ते गाडी शिकण्यासाठी तुम्ही मोटर ट्रेनिंग स्कूलवाल्याची जी काही कागदं लागतात ते घ्यायची आहेत आणि मग मोटर ट्रेनिंग स्कूलवाल्याकडून प्रशिक्षण घ्यायचं आहे. त्यांना परवानगी दिलेली आहे आणि मग तुम्ही त्यांची फी ते किती घेतात वगैरे तो त्यांचा प्रश्न आहे. त्याच्यावर काही सरकारचा असा नियम नाही की त्यानं 2,000 फी घेतली पाहिजे, 5,000 घेतली पाहिजे. पण 22 तास ते 20 तास त्याला ड्रायव्हिंग शिकवलं पाहिजे आणि ड्रायव्हिंग शिकवल्यानंतर अपॉइंटमेंट घेऊन मग त्याला तिथं टेस्ट येईल आणि ह्या सगळ्या टेस्ट लाईव्ह दिसतील. येणाऱ्या काळात आधुनिक तंत्रज्ञानावरती मोठ्या पारदर्शकतेनं सरळ साध्या सोप्या पद्धतीनं हे काम होईल आणि यूट्यूबच्या माध्यमातून ह्या तुम्हाला टेस्ट दिसतील. त्याच्यामुळं एक देशामध्ये महाराष्ट्राच्या परिवहन विभागाचा मान सन्मान होईल, त्यांच्या कामाचा दर्जा वाढेल आणि यूट्यूब चॅनेल चालू करणं ही साधी सोपी प्रक्रिया आहे. ह्याच्यासाठी काही जास्त मनुष्यबळी लागत नाही, काही नाही. आणि ते शासनाच्याच कोड नंबरचं यूट्यूब चॅनेल नवीन वर्षात होतील आणि मग त्याच्यातून सर्वांनाच पारदर्शकता येईल. धन्यवाद. हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा. नवीन वर्षात 2026ला मोठी पारदर्शकता येणार आधुनिक तंत्रज्ञानावरच्या आधारे. धन्यवाद.